नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजचा व्लॉग हा दुपारपासून सुरू होतो आहे आणि तो पण मी लिंबू पाणी बनवण्यापासून सुरू करते. तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि भरपूर जास्त ऊन पडतो आहे आणि या उन्हात आपली बॉडी ही डिहायड्रेट होऊ नये म्हणून त्याची थोडीशी काळजी घेण्यासाठी आज आम्ही करतो आहे लिंबू पाणी. म्हणजे सहजच लिंबू पाणी पियावं असं वाटलं म्हणून करते आहे. तर इथं मस्त लिंबू पिळलं, त्यामध्ये साखर, मीठ सगळं टाकून घेतलं आणि हा जो प्रोसेस आहे ना, हा मला खूप कंटाळा आणतो. हे मला करावंच वाटत नाही, पण हे केल्याशिवाय लिंबू पाणी काही चविष्ट लागत नाही. तर इथं लिंबू पाणी करून पण झालं, मामांना दिलं, आधीला दिलं आणि मी स्वतः पण पिऊन घेतलं. लगेच म्हणलं आता काहीतरी काम केलं पाहिजे. तर मला फ्रीज क्लीन करायचा होता आणि त्याच्यामधला भाजीपाला काही संपलाच नव्हता. तर योगायोग आज भाजीपाला पण संपला होता आणि जेव्हा आम्ही शिफ्टिंग केली ना त्यावेळेस पण मी फ्रीज वगैरे काही क्लीन केलं नव्हतं, कारण की मला असं वाटत होतं की आणण्या-नेण्यात तो तसा पण खराबच होणार आहे, तिथं गेल्यानंतरच आपण क्लीन करावा. तर इथं मी सगळं त्यामधले जे स्टँड्स आहे ऑर्गनायझर ते सगळे काढून घेतले त्याच्यातले आणि लगेच क्लीन करायला घेतलं. तर सर्वात आधी स्पंजची जी घासणी असते ना त्याच्यानं थोडंसं मी घासून वगैरे घेतलं. नंतर मग ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं. नंतर कोरड्या कपड्याने छान पुसून घेते आहे आता. आणि त्याआधी फ्रीजचा जो प्लग आहे, मेन प्लग, ते बंद करायला तुम्ही नक्की विसरू नका. तर मी इथं बंद करूनच केलं होतं. लगेच फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर आता जे सगळे रॅक्स वगैरे आहेत त्याचे ते मला छान आता स्वच्छ धुवून वाळवून घेते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवेल. बघा किती छान दिसते, एकदम क्लीन झालेलं आहे. चला आता मी भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.